अनधिकृत फेरीवाल्यांपाठोपाठ मुंबई महापालिका आता मुंबईमधले रस्ते, फुटपाथ व्यापणाऱ्या अनधिकृत फूड स्टॉल आणि दुकानांवरती धडक कारवाई सुरू करणार आहे। रस्ते आणि फुटपाथवरची हे अतिक्रमण तातडीने हटवण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजय मेहतांनी दिलेत। पुढच्या 2 दिवसात पालिकेच्या सर्व 24 विभागांमधले रस्ते आणि फुटपाथवरच्या अतिक्रमणांची यादी तयार करून नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिलेत। त्यानुसार उपाहारगृह आणि दुकाने हटवण्यात येतील। या कारवाईत राजकीय हस्तक्षेप येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। हॉकर्सवरचे ॲक्शन्स असो किंवा अनधिकृत बांधकामं रस्त्यावरची असो किंवा फुटपाथवरची, त्याच्यावर सतत ॲक्शन नेहमी होत राहिलेली आहे। आयुक्तांचे असे डायरेक्शन्स आहेत आता की सगळ्या वॉर्ड ऑफिसरनी असे जे काही अनधिकृत बांधकामे फुटपाथवर किंवा रस्त्यावर असतील त्यांची लिस्ट 2 दिवसांमध्ये बनवून घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जो आहे तो फॉलो करून त्याच्यावर ॲक्शन घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।